लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कडाक्याच्या थंडीत गावोगावी पेटल्या शेकोट्या। गुलाबी थंडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या चर्चा रंगल्या। बातमी केळापूर येथून। यवतमाळच्या केळापूर तालुक्यात काही दिवसांपासून गायब झालेली थंडी अखेर जोरदार पुनरागमन करत असून गावोगावी शेकोट्या पेटल्या आहेत। थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे, शाल, मफलर, कानटोपी, स्वेटर वापरताना दिसत आहेत। बाजारातही उबदार कपड्यांची अचानक मागणी वाढली आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। हौशे, गवशे, नवशे इच्छुक गावोगावी फिरत दादा, काका, माझे नाव चर्चेत ठेवा अशी विनंती करत भेटीगाठी वाढवत आहेत। कुणाला उमेदवारी मिळणार, कुणाची युती आघाडी ठरणार, कुणी बंडखोरी करणार याबाबत राजकीय फट रंगत आहे। थंडीचा पारा खाली गेल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। वातावरणातील बदलामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, घसादुखी अशी किरकोळ आजारपणाची तक्रार वाढताना दिसत आहे। ग्रामीण भागात शेकोट्यांच्या उभेलाच राजकीय गप्पांचा धुराळा उडत असून मीच भावी जिल्हा परिषद सदस्य अशा चर्चांमुळे गावोगावचा माहोल तापला आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.